हॅलो, थँक्यू. पुन्हा एकदा बघा, आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये MPL मध्ये ज्याने ज्या संघाने भाग घेतले त्याचे आपण 8 संघ बघतोय. विधी सी फूड्स त्याचे संघ मालक आहेत दक्ष कोळी आणि जैविक कोळी. त्याच्यानंतर शंभू स्पोर्ट्स मनोज कोळी यांचा संघ आहे. क्विन्सी 11 नायझिल किनी. त्याच्यानंतर कर्जाई देवी 11 सचिन रिजल. वेलंकनी स्पोर्ट्सचे मालक मेल्विन फोन्सेकाचा पुत्र मोवेन फोन्सेका. एकविरस 11चे मालक अरुण कदम. NCC स्पोर्ट्सचे मालक नारायण कोळी आणि अनुराधा 11 स्पोर्ट्सचे मालक शंकर राठोड असे आमचे सहमालक आहेत. या सर्वांनी आम्हाला खूप चांगल्याचं हे संघ घेऊन या स्पर्धेसाठी चांगली अशी मदत केलेली आहे, चांगला असा सहभाग दिलेला आहे, चांगलं असं हेल्प केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर चांगले असे आपल्याला ज्याने आपल्याला टी शर्ट्ससाठी दुसरी देणगी दिली त्यांची पुढीलप्रमाणे नावं आहेत. आपण बघतोय की कर्जाई देवी आणि शंभू 11 याचे डोनर आम्हाला टी शर्टसाठी डोनर होते मनोज पांडुरंग कोळी. त्याच्यानंतर NCC स्पोर्ट्स आणि विधी सी फूड्स या टी शर्टचे डोनर होते मातृछाया. त्याच्यानंतर एकविरा आणि वेलंकनी यांच्या टी शर्टचे मालक होते मान्य श्री इनास बाहुला. आणि त्याच्यानंतर क्विन्सी स्पोर्ट्सचे मालक रुक्मुद्दीन मिस्त्री आणि अनुराधा स्पोर्ट्सचे मालक फरेरा फॉर्म रिसॉर्टचे मालक डायलन परेरा याने मला हे टी शर्ट्स आपल्याला समोर आपण घातलेले जे खेळाडूने दिसत आहेत ते दिलेले आहेत. तसंच या स्पर्धेसाठी बेस्ट फलंदाजासाठी कॅशू यांनी बॅट दिलेली आहे. बेस्ट गोलंदाजासाठी शूज मुकेश हिरालाल गाऊंड यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डरसाठी शूज देखील आपल्याला मुकेश हिरालाल गौड यांनी दिलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी नी वेलंकनी आयफिड डोंगरी यांनी आम्हाला एक सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. तसंच मॅन ऑफ द मॅच जो विनर खेळाडू होईल त्याला टी शर्ट्स आपल्याला संतोष कोळे याच्याकडून भेटलेले आहेत मालवणी. त्याच्यानंतर दुसरा जो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढतो हरलेल्या संघाच्या खेळाडूला त्याचे टी शर्ट्स आपल्याला संतोष रुके SN स्पोर्ट्सचे मालक यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डरसाठी आपल्याला सरप्राईज गिफ्ट अतुल भाईंदर यांच्याकडून आलेले आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो विजेता संघ आहे त्याचा खेळाडू ठरेल त्याला एक कलिंगड आणि एक मोठा थंडा सूर्यकांत आणि सतीश कोळी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. सर्व देणगीदारांचे आम्ही खूप आभारी. तसंच आजच्या दिवसामध्ये भास्कर कोळी आणि आपल्याला आजच्या दिवसातील नाश्त्याची जी आपली सोय होती ती भास्करजी कोळी यांनी दिलेली आहे आपल्याला. तसंच पहिला चेंडू बेग हिट करण्याचा प्रयत्न तिथं शतरक्षक नाहीये. 1 बाउंड चेंडू पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघताय की रवी म्हणजे खोपटांचा जो ग्रुप आहे रवी यांचा ग्रुप आहे ते देखील आपल्याला खूप मदत करतायत. त्यांचे देखील मनापासून आभार. बोल प्रचित याच्या पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार येतो कारण 2 षटकं आपण बघतो की पॉवर प्लेचे आहेत आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू आपल्याला सर्कलचं जे आहे त्याच्या मागे बघायला मिळत आहेत. एक आतमध्ये घ्यावा लागेल, एक शॉट आहे ते एक आतमध्ये घ्यावा लागेल तुम्हाला कारण पॉवर प्ले आहे. कारण आपल्याला 9 कंपल्सरी तिथं मध्ये पाहिजे. 9 आता 10 असेल कारण एक खेळाडू त्यांचा कमी आहे. अनिल 9 कारण एक खेळाडू कमी आहे. काही खेळाडूला ते थांबलेले आहेत. बघा तुम्हाला जर त्या खेळाडूचं सॅक्रिफाईस तुम्हाला हवं असेल तर खेळाडू तुम्हाला आणखी ठेवावा लागेल कारण त्या खेळाडूला अजून काही वेळ जाईल थोडा. वारंवार नायझिल किनी फोन करतायत त्याला पण ते कुठेतरी बिझी आहेत. प्रचित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज रेगन एक चांगला फलंदाज आहे. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडं ऑफ साईडचा यॉर्कर बघायला मिळतोय. आज खूप गोलंदाजांनी या यॉर्करची असं मला डेव्हलप केलेला आहे. या चेंडू खूप क्रिएट केलेला आहे गोलंदाजांनी. अगोदर आपल्याला गॅल्विन यांनी सांगितलं की लुंगे एनगिडी म्हणा की त्याच्यानंतर आपण बुमरा जसिक मलिंगा याच्यासारख्या गोलंदाजाने आपली पेस थोडी कमी केलेली आहे
बघा 150ची कधी कधी स्पेस टाकणारा गोलंदाज आज 35 134 किंवा 130च्या जवळजवळ स्पीडला आलेला आहे. याचा अर्थ की जो गोलंदाजी होते ती फास्ट गोलंदाजाला जास्त धावा निघतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. आमच्यामध्ये आमचे एक आणखी फेवरेट पंचायत दिगंबर कोळी यांच्याकडून तो वाईट बॉल घोषित होतोय. या एक वाईटच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं सर्कल जे ते पॅक ठेवलेलं आहे. स्ट्राईकवर रेगन, नॉन स्ट्राईकवर यशांत. बघा काय खेळाडू आपल्या दृष्टीप्रमाणे प्रॅक्टिस करत नाही पण चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. आणखी ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला जातोय. पुन्हा पंच इथं घोषित धावा करतायत. वाईट बॉल घोषित होतोय. मनोरी प्रीमियर लीग 2026चा हा पर्व पहिला पर्व आहे. या पर्वामध्ये चांगली आतापर्यंत प्रतिसाद चांगला भेटलेला आहे. कारण 4 जे संघ आपण 8 संघ होते त्याच्यामध्ये सर्व सामने संपलेले आहेत. हा प्री क्वार्टर फायनलचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना समजावा लागेल किंवा सेमीफायनलचा सामना. याच्यामधील जो संघ जिंकेल तो उद्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलेला आहे. पुन्हा चेंडू तिसं जातोय 6 या धावसंख्येसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलेला आहे. पुन्हा चेंडू तिसं जातोय 6 या धावसंख्येसाठी. थँक्यू टीजे. धावसंख्या या षटकाराच्या साणी पोचले ते इश्विनो 12 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 12. या 12 धावांमधील आतापर्यंत 10 धावांचा सिंहाचा वाटा आहे तो रेगन यांचा. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि जो खेळाडू येणार होता तो इथं पोचलेला आहे. तर आता दोन्ही पंच पुन्हा एकाजवळ येत आहेत. एखाद वेळेस काहीतरी डिस्कशन चालू आहे. बघा आपण व्यावसायिक क्रिकेट नसल्या कारणाने आपल्याला देखील काम आहेत. काही जण कवीला जाऊन आलेले आहेत. काही जण आपला जॉब म्हणजे जाण्यासाठी तयार होते. पण या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढलेला हे खूप महत्त्वाचं आहे. कारण डॅनीच्यासाठी थांबलो तो बोटीवरून आता आलेला आहे. धावसंख्या झाली 12. पुन्हा एकदा गोलंदाज प्रचित आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणि पंच उडालेला आहे पण क्षेत्ररक्षक तिथं समोर आहे. बघा कोण झेल घेतोय. झेल पकडलेला आणि फलंदाज इथं बाद होतोय. झेल घेतलाय तो मॅथ्यूज यांनी तो झेल पकडलेला आहे आणि रेगन हा फलंदाज इथं आहे. बघा कोण झेल घेतोय. झेल पकडलेला आणि फलंदाज इथं. 4 बॉल झाले. 4 बॉल सांगतो तो. 2 वाईट टाकले. पहिलाच चौका भरला. 2 वाईट कंटिन्यू. हॅलो थँक्यू डीजे. धाव संख्या 12 आणि चेंडू शिल्लक आहेत. पंच आपल्याला कळवतील. या शतकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कारण इथं 2 स्कोरर आहेत. एक ऑनलाईन स्कोरर आपण बघतोय पार्थ बसलेला आहे. आपले मॅन्युअली स्कोरर विष्णू डोंगरे आलेले आहेत. एक परिपक्व असे स्कोरर आणि त्याच्या बाजूला सहाय्यक स्कोरर संदीप देखील आहेत. ते देखील त्यांना साथ देत आहेत. आणि आमचे दुसरे संदीप देखील त्यांच्या बाजूला बसला ते देखील त्यांना साथ देत आहेत. अजून एक आहे मला वाटतं वरती बसलाय संदीप. नाही एम्पायर गेलाय. बरेच संदीपान. नवीन फलंदाज येतोय अंकित पाटील येतोय. अंकित पाटील नवीन फलंदाज. एक डावखुरा फलंदाज. फलंदाजाकडून ऍक्च्युली पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षा केली होती पण तोच फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. त्याच्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा 1 डाऊन खेळाडू म्हणून पाठवलेलं आहे. मनोरी प्रीमियर लीग 2026 हा पर्व आणि काय जबरदस्त इथं प्रतिसाद भेटलेला आहे सर्व खेळाडूंचा. असाच प्रतिसाद खेळासाठी द्या आणि असाच प्रतिसाद काहीतरी काम असेल त्याच्यासाठी देखील द्या. हे ग्राउंड तुम्हाला जर स्वच्छ आणि चांगलं सुरक्षित ठेवायचं असेल तर. कारण बघा प्रत्येकजण
या ग्राउंडसाठी भरपूर अशी मेहनत करतात आपले मनोरी मास्टर संघाचे खेळाडू. अनिल अनिल भंडोपकर यांचं देखील खूप सहकार्य आपल्या सकाळपासून, त्यांची देखील मेहनत खूप झालेली. पुढचा चेंडू पुन्हा उडालेला आहे, शतरक्षक समोर येतो आणि फलंदाज बाद. अप्सर यांनी तो झेल पकडलेला आहे आणि दुसरा फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद होत आहे आणि दुसरा डक इथं खूप झालेला. पुढचा चेंडू पुन्हा उडालेला आहे, शतरक्षक समोर येतो आणि फलंदाज बाद. डॅनी आता तू जाऊ शकतोस कारण 5 बॉल संपलेले आहेत. हॅलो डॅनी, जा तर तू जाऊ शकतोस पण तुला सर्कल मध्ये राहावं लागेल. 1 ओव्हरसाठी म्हणजे चेंडू संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही सर्कलचा जो डिस्ट्रेक्शन आहे तो पुन्हा तसाच ठेवावा लागेल. सर्कल मध्ये सर्कल बघा ना, किशोर सर्कल मध्ये ना, किशोर किशोर सर्कल मध्ये तो पंता सांगेल, सर्कल मध्ये ठेवत असते काही ठेवत पंता पंता येते पंता नाव त्यांचा पहिला डिस्कस झाला म्हणजे 11 मध्ये एक कसं संकल्पना तुम्ही बाहेर ते पेनल्टी आहे ती बरोबर आहे. मॅच स्टार्ट व्हायच्या आधी आले पाहिजे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो तो फलंदाज स्वप्नील कोहली, एक मास्टर संघाचा, आपल्या मनोरी मास्टर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. प्रचित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. काय जबरदस्त शतक हाताळलं गेलेलं आहे. अपील केली होती यष्टीरक्षक डेव्हिड पाटील यांनी, पण तो पंच सांगतात की चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. येस, आयकॉन लेट आलेले, याचा अर्थ की तो गोलंदाजी करू शकणार नाहीये, गोलंदाजी भेटणार नाहीये या सामन्यामध्ये. एखाद वेळेस जर पुढचा सामना तुम्ही जर जिंकला तर तुम्हाला गोलंदाजी करता येईल, पण तुम्हाला गोलंदाजी आता करता येणार नाहीये. प्रत्येक संघाला तोच रूल आहे, फक्त याच संघाला नाही तर कोणत्याही संघाला सेम रूल ठेवलेला आहे. थँक्यू डीजे. बघा, एक असा आणखी एक रूल आम्हाला आता समजलेला आहे. एखाद वेळेस कोणत्याही संघाचा खेळाडू जर लेट आला तर आयकॉन जो आहे गोलंदाजी करू शकणार नाही तो अख्ख्या म्हणजे स्पर्धा आणि त्या मॅचमध्ये. आयकॉनला खूप इथं दंड आहे, कारण त्या दंड अजूनपर्यंत आता आपण बघतो या सामन्यामध्ये डॅनी याला भेटलेला आहे, तो गोलंदाजी करू शकणार नाहीये, फक्त शतरक्षक आणि फलंदाजी करू शकेल. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी सर्वेश कोळे येतोय. मधली गली क्रिकेट संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू, एक चांगला फुटबॉलपटू देखील आहे. त्यांचे डॅडी निलेश कोळी विलास 11 क्रिकेट संघाचे फिरकी गोलंदाज देखील होऊन गेलेले आहेत. बघा, असे ज्यांची कार्यदित संपल्या त्यांची मुलं देखील खेळताना दिसत आहेत. काही जणांनी चांगला फटका, काय जबरदस्त फटका स्वप्नीलच्या बॅटीतून येतोय. बघूया, वेट फॉर द अंपायर सिग्नल. रोहित तिथं काय झालं दाखवा जरा. रोहित तिथं पोहोचलेला आहे, पण नाही सांगता येते. 3 धावा धावून काढलेले आहेत, कारण बाउंड्री लाईन थोडी लांब आहे आणि तिथं मोठी ग्रास असल्याकडे ते रोखला जातोय चेंडू. ते 3 धावेने धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. या 3 धावेच्या साहाय्याने स्वप्नील आणि आपल्या धावसंख्येचं खातं 3 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे आणि टोटल धावसंख्या झालेली आहे ती 16 या धावसंख्येवर. आता स्ट्राईकवर फलंदाज येतोय. मनोरीचं असं नाव की एक क्रिकेटमध्ये आता त्यांनी आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप असं नाव पुढे नेलं, तो म्हणजे यशांत कोळी. त्या खेळाडूने पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा फक्त 17 चेंडूमध्ये केल्या होत्या. त्याच्यामध्ये डबल हायट्रिक होती त्याची षटकाराची आणि 8 षटकार त्याने मारले होते. लगातार 7, एक अगोदर मारला लगातार 7 मारले होते.
सर्वेश गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू मारला जातो पण मारण्याचा प्रयत्न तर ऑन साईडला बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. पण दिगंबर कोळी यांच्याकडून तो मात्र इशारा येतो वाईडचा. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचल्या ती 17 या धावसंख्येवर. धाव संख्या झाली 17. बघा मला वाटतं सी फूड पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा दिगंबर आमच्याकडे वळतायत आणि त्यांनी त्याची दोन पंख हवेत दाखवलेत की वाईड बॉल घोषित होतोय. दोन चेंडू बॅक टू बॅक वाईड. धाव संख्या झाली ती 18. मला वाटतं जो फलंदाज आहे यशांत याच्या समोर चेंडू टाकण्याची ताकद गोलंदाजांना होत नाहीये. सर्वेश देखील एकाच टीम मेट मधील आहेत. मधली गलीमधून तो देखील खेळतो, यशांत देखील मधली गलीचा आहे. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे डावपेज यशांत याचे कसे डावपेज आहेत ते. चांगला चेंडू. आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी अपील केली होती पण यशांत याची हाईट देखील खूप उंच आहे. चेंडू देखील मला वाटतं थोडा असं म्हणा की कमरेच्या जवळ लागला होता. दिगंबर पंत यांनी सांगितलं की नॉट आउट आहे म्हणून. चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी, या चेंडूवर चांगली कमबॅक गोलंदाजी केलेली आहे. कारण ज्या खेळाडूने अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 8 षटकार 71 धावा केल्या होत्या. त्यांनी आणखी एक तुला प्रॉब्लेम आलेला आहे. तुझं पार्सल तिथं आलेलं आहे, तर ऑनलाईन वाला आलेला आहे. कोणाला पाठव आणि ते घ्यायला सांग. बघा प्रॉब्लेम एकदा आला का तो वारंवार चालूच राहतो. पुढचा चेंडू टाकला जातोय ऑफस्टिकच्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा दिगंबर पंच जे आहेत ते आमच्याजवळ वळलेले आहेत. त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा वाईट बॉल घोषित होतोय. त्यांनी तुझं पार्सल आलेलं एखाद वेळेस स्टॅच किंवा स्टायरिसला पाठव. सॉरी डॅश किंवा स्टायरिसला. गोलंदाज सर्वेश त्या साईडला गोलंदाजी केली जाते कारण त्या साईडला जर गोलंदाजी तुम्हाला केली तर अर्थातच पंचांकडून तुम्हाला थोडा तरी काहीतरी मोहबदला मिळेल. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. धाव संख्या पोचली ती मिस्टर विष्णू 20 या धाव संख्येवर. का काय खेळाडू त्याला प्रोत्साहित करतायत की गोलंदाजी स्टंपवर कर. स्टंपवर का करत नाही तर यशांत याच्यासारखा फलंदाज समोर आहे. गोलंदाज सर्वेश पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू टाकला. तो चेंडू देखील त्याच्या कमरेच्या खाली लागलेला आहे. तिथं देखील डाव नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की गोलंदाजी चांगली होते. यशांत थोडे आज दगमगले आहेत. या सामन्यामध्ये थोडे अंडर प्रेशर खाली येत आहेत. या खेळाडूने खूप चांगली फलंदाजी केली. त्याच्यानंतर कॅल्विन यांनी सकाळी सांगितलं की 2 सामने, एक कोलीवाडाला सामना झाला होता, एक मला वाटतं कुठे बॉम्बेला सामना, त्याच्यामध्ये दोन्ही सामन्यामध्ये अपयशी ठरले होते. आणि सेमीफायनलमध्ये मडचा जो सामना झाला त्याच्यामध्ये तर खरोखरच चांगली संधी होती पण तिथं देखील आपला मनोरी संघ जिंकला नव्हता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर आता मात्र बरोबर फटका मारलेला आहे. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. यशांत याच्या बॅटीतून खणखणीत षटकार येतो. खरोखरच चांगली संधी होती पण तिथं देखील आपला मनोरी संघ जिंकला नव्हता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर आता मात्र बरोबर फटका मारलेला आहे. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 6 षटकाचा सामना आहे. आज हे 2 संघ आपण बघतो. याच्यानंतर एक दुसरा सामना होईल. त्या सामन्यामध्ये 2 सेमीफायनलिस्ट आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा सर्वेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर यशांत याने आतापर्यंत आता पुन्हा एकदा त्याच दिशेने मारले पण तिथं तुम्ही मारला तर फक्त तुम्हाला 4 धावा मिळतील. तिथं षटकार नाहीये. सर्वेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर यशांत याने आतापर्यंत आता पुन्हा एकदा त्याच दिशेने मारले पण तिथं तुम्ही आणि या चौकाराच्या साईडने धावसंख्या पोचली ती 30 या धावसंख्येवर. धावसंख्या 30. फलंदाज बाद झाले ते 2.
बघा आजचा दिवस असा आहे की स्वप्नील आणि त्याचा मुलगा देखील एकाच संघामधून खेळतोय. ती म्हणजे शंभू 11. मनोज कोहली यांचा तो त्यांचा ओनर आहे. त्या संघामधून स्वप्नील आणि त्याचा मुलगा देखील खेळतोय. स्वप्नील यांनी जर हायट्रिक मारली तर अनिल कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा चेंडू पायाखाली आणि पायाखाली चेंडू तो सोडणार नाही. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. धावसंख्या झाली ती 36. 2 षटकाचा खेळ संपले. धावसंख्या झाली 36. पुन्हा एकदा पण मुलगा देखील खेळतोय. स्वप्नील यांनी जर हायट्रिक मारली तर अनिल कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा चेंडू पायाखाली आणि पायाखाली चेंडू तो सोडणार नाही. चेंडू जातो. भाऊजी आहे तिथं थोडे मला वाटतं फ्रेश होण्यासाठी गेले होते. 2 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 18. हॅलो थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे ती 36. तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज महेंद्र कोळे येतोय. बराकर 11 क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आज त्याला संधी भेटलेली आहे. संघ त्याच्या समोर आहे. क्विन्सी 11 संघामधून तो खेळतो आणि त्याच्या समोर जो संघ आहे तो शंभू 11. एक तगडा संघ ज्या संघाने अगोदरच्या सामन्यामध्ये 104 धावा केल्या होत्या आणि 105 धावेचं टार्गेट समोरच्या संघाला दिलं होतं. आणि त्या सामन्यामध्ये चांगली अशा 71 धावींची खेळी इथं यशांत यांनी केली. या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याच्या झालेली आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. महेंद्र याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. चेंडू बघूया डेव्हिड पाटील याच्या हातात जातोय. मात्र त्याच्याकडून देखील झेल सुटलेला आहे. झेल सुटतो. एक धाव मिळते. एक जीवदान देखील भेटले स्वप्नील याला. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 37. या धावसंख्येवर 37 धावसंख्या झालेली आहे. स्ट्राईकवर 16 धावसंख्येवर खेळतोय तो फलंदाज यशांत कोहली. स्ट्राईकवर आलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि फलंदाजीचा बाद होतोय. चेंडू दोन्ही पाय एकदम असे ठेवले. त्या दोन्ही पायाच्या मधून तो चेंडू गेला आणि त्रिफळ उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणजे जागा ठेवली आणि त्याचा तो प्रॉब्लेम यशांत यांना भोगावा लागला. कम ऑन डीजे. फुल टॉस चेंडू आणि फलंदाजीचा बाद होतोय. चेंडू दोन्ही नवीन फलंदाज येतो फलंदाजीसाठी. अनिल कोण तो फलंदाज येतोय? कविश या फलंदाजाला नंबर 5-6 वर पाठवलेलं आहे. कारण 3 फलंदाज इथं बाद झालेले आहेत. मग या खेळाडूला थोडं मला वाटतं आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अंडर एजचा खेळाडू आहे. एक्सेस पाठवतोय. आता यशांत तुम्हाला एक विनंती करतोय की एक एक्स्ट्रा खेळाडू तिथं पाठवा. खूप वेळ जातोय. कारण आपल्या जवळ आता फक्त जास्त जर बघायला गेलं 4:30 वाजत चाललेले आहेत. 1.5 तास उरलेले अजूनपर्यंत एक सामना
आणि त्याच्यानंतर एक होणारी 12 शतकाचा खेळ अजून येणं बाकी आहे. तुमच्या जो 20 मिनिटं वाचली बरं जाईल. पुढचा चेंडू फुलटॉस आणि पुन्हा एकदा चेंडू बघूया. डेव्हिड चेंडूसाठी थांबलाय. चेंडूसाठी थांबलं तर असाच प्रॉब्लेम होईल. पुढचा चेंडू फुलटॉस आणि पुन्हा एकदा चेंडू बघूया. डेव्हिड चेंडूसाठी थांबलाय. जा जा जा. या चौकाराच्या साहाय्याने कविश यांनी आपलं धावसंख्येचं खातं ओपन केलं 4 या धावसंख्येने आणि टोटल धावसंख्या झालेली आहे ती 41 या धावसंख्येवर 41. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. हो चांगला चेंडू. आता मला वाटतं इथं कॅच पकडला जातोय आणि फलंदाज कविश देखील बाद होत आहेत. अजून फलंदाज आलेला नाही. याचा अर्थ थोडं लेट खूप होतंय. यशांत आणखी खेळाडू त्याच्या बरोबर पाठवा. जो येणारा खेळाडू आहे त्याला देखील प्लीज वेळ जातोय. सगळ्यांना आता तोच रूल करावा लागेल. चांगली गोष्ट आहे की 2 पाठवलेत. थोडे लांब लांब राहा. डिस्कस करायचं नाहीये. नवीन फलंदाज रितेश भंडारी या फलंदाजाला पाठवलेले नंबर 7 वर की किती वर फलंदाज किती बाद झालेत आतापर्यंत 4 म्हणजे 6 वर पाठवलेलं आहे. लकी नंबर आहे. 6 मानोरी मास्टर संघामधील कोली अग्रिक्त समाज मंडळाच्या 6 नंबरवर 35 खेळाडू येत असतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. तो बॅट आणि पॅड होतोय. चेंडू तिथंच राहतोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय. बघा काही सामना हा लाईव्ह बघतायत. काही यूट्यूबच्या माध्यमातून बघतायत. काही वानखडे व सामना चालू आहे. मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स याचा देखील सामना बघतायत. त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कारण भरपूर असे सामने आपल्याला बघायला मिळत आहेत. IPLचा हंगाम देखील चालू झालेला आहे. पुन्हा एकदा महेंद्रांनी चांगलं शतक हाताळलेलं आतापर्यंत. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू पुढे मागे येतोय. शतरक्षक पण तो पकडला जातोय. सर्वेश आणि तो झेल पकडलेला आहे आणि फलंदाज रितेश भंडारी देखील इथं बाद होत आहेत. महेंद्रांनी चांगलं शतक हाताळलेलं आतापर्यंत. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू पुढे मागे येतोय. शतरक्षक पण तो पकडला. थँक्यू डीजे. या शतकामध्ये महेंद्रांनी 3 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे आणि फक्त 5 धावा दिलेले आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी. दिगंबर पाणी पाहिजे का? जास्त टीम मीटिंग घेवायला सांगू नका. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे आता. याच्यानंतर आणखी एक सामना आहे. त्याच्यानंतर एक सामना संपल्यानंतर भास्करजी कोळी तुम्हाला सांगतायत की सर्वांची मीटिंग देखील आहे. सर्वांनी त्या मीटिंगसाठी हजर राहायचं आहे. बघा एवढं तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. भास्कर कोळी आणि तो प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि त्याचा बरोबर पुरेपूर फायदा घ्या. जेणेकरून हे तुम्हाला मैदान सुरक्षित आणि चांगलं जर बनवायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. येस येणाऱ्या पिढीला जे न्यू जनरेशन देखील आहे त्यांना देखील मी विनंती करतो. अंडर एजचे खेळाडू त्यांना देखील तुम्ही देखील मेहनत करा या ग्राउंडसाठी. कारण दोन्ही मंडळ ख्रिश्चन कोली जमात आणि हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट यांनी जागा आपल्याला खेळण्यासाठी सुरक्षित ठेवलेली आहे. त्याचा बरोबर उपयोग करा जेणेकरून एक ग्राउंड आपल्याला अजूनपर्यंत चांगलं कसं बनवता येईल त्याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी भास्कर कोळी आणि तुम्हाला ही प्रीमियर लीग ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ती सभा देखील होईल थोड्या वेळात. पहिला चेंडू इथं मारला जातोय. शतरक्षक समोर येतोय विशाल आणि त्यांनी पुन्हा एकदा झेल पकडून इथं मला वाटतं थोडी लाईनच लागलेली आहे. मला वाटतं शंभू 11 संघाची. पहिला चेंडू इथं मारला जातोय. शतरक्षक समोर येतोय विशाल आणि त्यांनी पुन्हा एकदा झेल पकडून इथं मला वाटतं थोडी लाईनच लागली. कोणी गेलं तरी चालेल. हरकत नाहीये. आपल्याजवळ मास्टरचा रूल नाही. कोणी या वॉल्टर या नाही तर तो दुसरा कोण खेळाडू त्याने आलं तरी चालेल.
थँक्यू डीजे. बघा एखाद वेळेस कोणी मला वाटतं बॅचलर जे खेळाडू त्यांनी फॉर्म नसेल भरला, त्यांना असं वाटलं असेल की आम्ही का फॉर्म भरला नाही आहे म्हणून. सगळ्यांना संधी दिली होती, सगळ्यांना सांगितलं देखील होतं. काय की विद्यार्थी 10वीची एक्झाम चालू होती, त्या टायमाला 12वीची एक्झाम देखील चालू होती, पण तुम्हाला संधी होती फॉर्म भरण्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडालेला आहे, शतरक्षक पुन्हा समोर येतोय आणि त्यांनी देखील झेल पकडून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. वॉल्टर देखील आपला रस्ता माघारी पाठवतो आपल्या तंबूमध्ये. आता बघा कोण खेळाडू येतोय, नवीन खेळाडू पाठवला जातोय, पण तुम्हाला संधी होती फॉर्म भरण्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडालेला आहे, शतरक्षक पुन्हा समोर येतोय आणि त्यांनी देखील झेल पकडून बॅक टू बॅक 2 मनोरी. येस, खरोखरच मनोरी 11 जेव्हा खेळत या 2-3 वर्षा अगोदर, तेव्हा त्यांचा तो पॅकर होता. हाच खेळाडू जिथं तिथं पोचवायचा आपल्या संघाला आणि भरपूर अशी मेहनत त्यांनी मनोरी 11 संघासाठी, यंगस्टर संघासाठी केली होती. हायट्रिक बॉल, हायट्रिक बॉल आहे. ओ येस, हायट्रिक झाली की काय नाही वाटत नाही, त्यांनी याच्या बॉडी लँग्वेजवरून. चेंडू चांगला आहे, चेंडू जाते डॉट. ह्या शतकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाही आहे, तर 2 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे आणि या खेळाडूंनी खूप मेहनत घेतलेली आहे. फुल मार्क्स दिले जातील ते राजीव कोळी यांना, जगदीश यांना, की त्याच्या मुलाला त्यांनी चांगले धडे, त्यांनी चांगला त्याचा जो काय अभ्यास लावलेला आहे तो बरोबर आहे. ओ येस, क्लीन बॉल इथं झालेले आहेत. 2 स्टंप उद्ध्वस्त, 2 दांड्या गुल आणि इथं खलीद खान देखील मैदानात चांगला त्याचा जो काय अभ्यास लावलेला आहे तो बरोबर आहे. ओ येस, क्लीन बॉल इथं झालेले आहेत. 2 स्टंप उद्ध्वस्त. हॅलो, थँक्यू. नवीन जो फलंदाज आला होता पंचाच्या बाजूला, तो तसाच उभा आहे. तूही तसाच उभा आहे. त्याला माहिती आहे की अजून एक शतक येणं बाकी आहे या शतकासाठी. त्याच्यानंतर 2 शतके येणे बाकी आहेत. आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आतापर्यंत या शतकामध्ये एकही धाव न देता 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलेलं आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय प्राचित. पहिलं शतक टाकलं होतं, त्याच्यामध्ये 13 धावा, त्याच्यामध्ये देखील त्यांनी 2 विकेट्स काढले होते. म्हणजे टोटल आतापर्यंत 5 विकेट्स त्यांनी काढलेले आहेत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड मध्ये होता, पण चेंडू बघा, चांगलं शतरक्षण दीपक यांच्याकडून होते. एक सिंगल मिळेल, या सिंगलच्या सायने धावसंख्या बऱ्याच वेळानंतर एक धावसंख्या पोचलेली आहे ती 42 या धावसंख्येवर. आता जोडी बघा संदीप, 9 आणि 10वा खेळाडू खेळताना तुहीन अजूनपर्यंत आलेला नाहीये. एखाद वेळेस जर कोण फलंदाज बाद झाला तर तुहीन याला फलंदाजी मिळणं खूप कठीण होणार आहे. खरोखरच निलेश चोरे सॉरी. आता मात्र लेगस्टिकच्या बाहेर टप्पा पडला बघा. गोलंदाजाचं वाहवा केल्यानंतर अशी काही चित्र बघायला मिळत आहेत. शेवटी वाईट बॉल घोषित होते पंच दिगंबर कोळी यांच्याकडून. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 43 या धावसंख्येवर. 3 शतकामध्ये धावा होत्या. आमचे स्कोरर लगेच मोजून आपल्याला सांगतील. 2 मध्ये 36, 3 मध्ये होत्या 41 आणि या फक्त शतकामध्ये आल्या 2 धावा. बघा इथं भरपूर असे जर्नलिस्ट बसलेले आहेत, क्रिकेटचे जर्नलिस्ट. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे, शतरक्षक समोर येतोय आणि मला वाटतं नाही तिथं कोणी प्रथमेश होता की काय, स्टायरिस होता. त्याला तो झेल पकडता आलेला नाही, पण फक्त आणि फक्त तिथं 2 धावा मिळतात. त्या 2 धावीच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 45 या धावसंख्येवर. धावसंख्या 45, 4 शतकाचा खेळ संपतोय. या शतकामध्ये धावा दिल्या त्या प्रचित यानं 4, त्याच्यामध्ये 3 फलंदाजांना बाद. म्हणजे 2 शतकं त्यांनी आतापर्यंत टाकली या स्पर्धेमध्ये. 17 धावा देऊन त्यांनी 5 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. अपनों के लिए मध्ये तो मला वाटतं सामील झालेला आहे. येस मिस्टर अनिल, इट मे बी त्याच्यामध्ये त्याच्या लिस्टमध्ये त्याचं नाव नोंदवलं जाईल प्रचित याचं.
हॅलो. श्वास पथक देखील या सामने बघण्यासाठी आलेले आहे. नंबर 5चं शतक स्टायरिस पावल्या. पहिल्या मॅचचा जो चांगला फलंदाज होता, मात्र गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली होती. मात्र आता चेंडू जातोय बघा, एवढा उंच पुरे अफसर तरी देखील त्याच्याकडून 2 धावा धावून काढलेले आहेत. त्याचं जर मला वाटतं हाईट बघायला तर 6 फूटच्या जवळजवळ जास्त देखील असेल. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे मिस्टर विष्णू 47 या धावसंख्येवर. धावसंख्या 47. नंबर 5चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या 47. पुन्हा एकदा स्टायरिस. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि चेंडू जातोय एसटी रक्षक डॅनी पावल्या यांच्या हातात. धाव मिळणार नाही, चेंडू जातोय डॉट. धावसंख्या 47 वर रोखून ठेवलेली आहे. क्विन्सी 11 हा संघ शतरक्षण करतोय. टॉस जिंकून त्यांनी शतरक्षण स्वीकारलं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि आता मात्र इथं एक धाव मिळेल. ती धाव नव्हती पण डॅनी याच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याच्यामुळे एक जी धाव नव्हती ती धाव पूर्ण झालेली आहे. आणि या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 48 या धावसंख्येवर. नॉन स्ट्रायकर खेळाडू निलेश पुन्हा स्ट्राईकवर येतोय. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या बाजारामध्ये त्या कारण येते मला बाजार चालू होईल पण त्या गाड्या काढाव्या लागतील. चेंडू अखुरी टप्प्याचा चेंडू होता आणि त्यांना भरपूर समाचार दिलेले पण सर्वेश यांनी तो खेळ पकडून फलंदाजीचा बाद झालेला आहे. चेंडू अखुरी टप्प्याचा चेंडू होता आणि त्यांना भरपूर समाचार दिलेले पण सर्वेश यांनी तो खेळ पकडून थँक्यू. ठीक आहे, आता शेवटची जोडी मैदानामध्ये आऊ संख्यात आलेली आहे 41 शेवटची जोडी मैदानामध्ये. मी याला नंतर बघत होतो 5 फलंदाज त्याच्या समोर बाद झाले, त्याच्यानंतर तो येतो आता फलंदाजीसाठी. स्टायरिश गोलंदाजीसाठी तयार. हो, इथं चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. डेव्हिड पाटील तिथं उभं आहे. एक धाव पूर्ण, थोडं खराब शतरक्षण त्याच्यामुळे जे 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या सायने धाव संख्या पोचली ती 50 पूर्ण झालेले आहेत. 50 गाठलेली आहे. शंभू 11 या संघाच्या कॅप्टननी त्याच्या संघानं पुढचा चेंडू फक्त आता तोही न्याला देखील कळलेलं आहे की आता मोठे फटके मारण्याची गरज नाहीये. सिंगल डबल मध्ये जास्त भर द्यावी लागेल. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि एखाद वेळेला जर उंच उडाला आणि झेल गेला तरी तुम्हाला उरलेले चेंडू कोण खेळेल मग, असं झालेलं आहे आता चित्र. मिस्टर जगदीश आमच्या जवळ पोहोचलेले आहेत. जगदीश तुमचा देखील वेलकम आहे. तुमच्या मुलाला चांगली तुम्ही अभ्यास चांगले धडे दिलेले आहेत क्रिकेटचे. 2 शतक जगदीश यांच्या मुलांनी टाकले, म्हणजे 17 धावा देऊन 5 फलंदाजांना त्यांनी बाद केलेले आहे. कोलकाताचे मॅनेजर रवी देखील खूप मेहनत करतायत. खरोखरच त्याची देखील खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. काउंटर करतो सर्वात काही नक्कीच विचारतो त्याच्या देखील आपण बघतो की त्यांची देखील आपल्याला खूप चांगली उपस्थिती लागलेली आहे.
शतक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाने इथं बोलावलं गेलेलं आहे. दीपक वलाडे टाकण्यासाठी येतोय. दीपक हा गोलंदाज शेवटचा शतक टाकण्यासाठी येतोय. बघूया राईट अप ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज तुहीन आणि पहिला चेंडू खूप बाहेर आणि चेंडू मला वाटतं अफसर धावत देखील नाही. त्याला माहिती की चेंडू कुठं जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे आणि व्हाईटचा इशारा देखील होतोय. म्हणजे 2+1 3 धावा मिळत आहेत. या 3 धावेच्या सायने धावसंख्या पोहोचले मिस्टर विष्णू 54 या धावसंख्येवर. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हरचा पहिला चेंडू इथं व्हाईट बॉल घोषित होतोय. उरीतेच करणार सदा उरू नको. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक. आपल्या शतकातील पुढचा चेंडू उंच उडालेला आहे आणि चेंडू कुठे लँड होतोय. भरपूर चढक तिथं त्या कुत्र्याच्या मागे धावतायत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि या खेळाडूला खरोखरच टार्गेट केलं जाते का शेवटची जोडी मैदानामध्ये आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 56. 56 धावसंख्या झालेली आहे. अब तक 56. अजून परत 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज दीपक पुन्हा उडालेला आहे तो चेंडू. पार जातोय की काय. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. का ठेवला होता खेळाडूला. गोलंदाज दीपक पुन्हा उडालेला आहे तो चेंडू. पार जातोय की धावसंख्या झाली ती 62. दीपक पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. चांगला चेंडू टाकलेला होता पण पंचांचा इशारा आमच्या जवळ फिरताय. त्यांनी दोन्ही पंख हवेत केलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संदीप विनोद टोपी दे रे, तू घालीस नाही ना, निबर पडते डोल्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र पुन्हा उडालेला आहे. आता बघा क्षेत्ररक्षक डेव्हिड पाटील समोर आहे आणि फलंदाजीचा बाद होतोय. ते 3 चेंडू होते आता पुढच्या सामन्यामध्ये त्याच्यात 3 चेंडू झालेले. 3 चेंडू राहिले ना, असं झालं ना. धावसंख्या किती झाले 63 टार्गेट आहे. थोडं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा आपण लाईव्ह कॉमेंट्रीकडे येऊ. तोपर्यंत संगीत ऐका. सहलीला
संघासाठी विजय टॉप. या सामन्याचा टॉस जगदीश यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि दोन्ही कॅप्टन पुन्हा एकदा मी अनुराधा 11 आणि एकविरा 11 या दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय. बघा तिथं शतरक्षण देखील लागलेलं आहे. फलंदाजीसाठी जा टायरीज लवकर जा. 3 खेळाडूंना पाठवा. जरा पाठवा लवकर. तुमचा नाही काय सांगतो सॉरी. नाही जाईल लवकर लवकर पाठवा जरा. याच्यानंतर अजून एक बाकी सामना आहे. तुमच्यासाठी पहिला साईन जाईल. आणखी एक खेळाडू पाठवायचा आहे. तिसरा खेळाडू देखील सलामीची दोडी मैदानामध्ये जाताना दिसते. महेंद्र आणि डेव्हिड पाटील. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज देखील तिथं पाचारण केलेलं आहे. कविश याच्याकडून पहिलं शतक हाताळलं जाणार आहे. अफसर जा केला लता असते. $64 म्हणजे 64 धावेचं टार्गेट आहे. एखाद वेळेस धाव गती तुम्हाला 10च्या वरती ठेवावी लागेल या 64 धावा करण्यासाठी. इथं पहिला चेंडू मारलेला आणि पहिला चेंडू जातो. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पहिल्या चेंडूवर षटकाराचा इशारा आलेला आहे. यशान यांनी कळवलेलं आहे आम्हाला की तो षटकार जातोय म्हणून. पहिल्या चेंडूवर जो गोलंदाज होता कविश याच्यावर थोडं अंडर प्रेशर काढले आणलेलं आहे. बॉल त्या साईडला गेलाय मला वाटतं. तर बॉल नवीन द्यावा लागेल. कोणतरी नवीन बॉल. हॅलो. येस. जो सामना होणार होता एकविरा वर्सेस अनुराधा 11 याच्यामध्ये एकविरा संघाचा कॅप्टन 11 संघाचा कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी डिसाईड केलेलं आहे. अच्छा काय मला वाटतं डिसाईड करून सांगणार आहेत. पहिल्या चेंडूवर तिसरा खेळाडू पाठवा असं पंच सांगतायत. प्लीज जरा पाठवा. अनिल तू जाऊन तिथं सांग जरा प्लीज. कारण बघा जरा तुम्हाला जर मास्टरचे रूल्स फॉलो करायचे असेल तर शिकायला आत्ता टाईम आहे. नंतर वेळ भेटेल की नाही माहिती नाही पण प्लीज जरा सहकार्य करा. पुन्हा एकदा गोलंदाज कविश आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. मात्र चेंडू टाकला जातोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या साईड धावसंख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. बघा 2 सेमीफायनलिस्ट जे खेळत आहेत ते 2 सेमीफायनलिस्ट जिंकतील ते फायनलमध्ये जातील. सेमीला जातील आणि मला वाटतं काही सेमी हरतील त्याचा देखील एक सामना होईल 3ऱ्या आणि 4थ्या प्राईजसाठी. पण त्या ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत. फक्त कॅश नसेल त्याच्यामध्ये तर फक्त ट्रॉफीज दिल्या जातील. 3रं आणि 4थं प्राईज याच्या म्हणजे सेमीला जाईल. येस. हरलेल्या संघाला पुढच्या दिवशी ती संधी पुन्हा भेटणार आहे. उद्या सुभाष बोलते पण मेस्का बोलते हो एकदम. ॲक्च्युली मी असं मला वाटलं होतं की 4 संघाचं असं खेळणार एक फायनलिस्ट काढणार होतं असं मला वाटलं होतं. पण नंतर डिसाईड वेगळं झालं. सर्व संघ खेळवले. चेंडू टाकला जातो. हा देखील चेंडू चांगला होता. डॉट बॉल जातोय. धावसंख्या रोखून ठेवलेली आहे ती 7 या धावसंख्येवर.
ऑन स्ट्राईक आपण बघतो महेंद्र. गोलंदाजीसाठी गोलंदाज कविश. आपल्या शतकातली पुढचा चेंडू. आणखी एक मोठा फटका. तिथं शतरक्षक दिसत नाहीये. बघू चेंडू कुठे लँड होतोय. नाही, मला वाटतं तिथं पोचलेला नाहीये कारण भरपूर लांब आहे बाउंड्री. 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 10 धावांच्या वरती सरासरी ठेवायचे आणि त्याच्याचकडे लक्ष केंद्रित केले. तसेच चाललेले दोन्ही फलंदाज देखील. महेंद्र याच्या बॅटीतून या सगळ्या धावा आल्या. त्याच्यामध्ये एक आपण बघतोय की वाईट देखील आहे. म्हणजे डेव्हिड यांना स्ट्राईक भेटलेली नाहीये. चार हायट्रिक झालेले आहेत. चार झाले. डबल हायट्रिक एक यशांत याची झालेली आहे. म्हणजे टोटल 5 हायट्रिक झालेले आहेत. पुढचा चेंडू देखील त्याच दिशेने जातोय. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. बघा तिथं बघितलं जाते कोणतरी एक मला वाटतं पाठीराखा देखील आहेत. लीन होते तिथं. म्हणजे सर्वांनी सहकार्य करा प्लीज. सहकार्य कराल ते याच्यानंतर जे काही येणारे सामने आपण ठेवणार त्याची चांगल्या रीतीने आपण पार पाडू. ते तर तुम्ही सामना खेळून मग जाऊन ते बसाल त्याच्यासाठी प्लीज जरा तुम्ही देखील मदत करा या सामन्यासाठी. हे ग्राउंड आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल तर. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू मोठा फटका. बघा शतरक्षकाच्या खूप बाहेर आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 या धावसंख्येसाठी. या सामन्यासाठी हे ग्राउंड आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल तर. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू मोठा फटका. बघा शतरक्षकाच्या खूप बाहेर आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा. एकविरा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर काय अनुराधा या संघाला शतरक्षण करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. पुन्हा एकदा कविश याच्या शतकामध्ये थोडा जास्तच धावा येत आहेत. पुढचा चेंडू मारला आणि नाही इथं झेल सुटतोय. निलेश यांच्याकडून एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील मिळते. या 2 धावेच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. पहिला षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 19. स्ट्राईकवर आपण महेंद्र यांना बघितलं. त्यांनी मला वाटतं सर्व त्याच्याच बॅटीतून धावा आलेले आहेत. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज रितेश भंडारी या गोलंदाजाला नवीन गोलंदाज म्हणजे शतक टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. दुसरं शतक. या गोलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि धावा रोखल्या होत्या. पण तो सामना एकतर्फी झाला होता कारण 105 धावेचं टार्गेट शंभू 11 या संघाने ठेवलं होतं विधी सी फूड्स या संघासाठी. आणि मला वाटतं त्यांच्या धावा जास्तीत जास्त 40 धावापर्यंत पोचले होते. हितेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी मला वाटतं थोडा रनअपमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. दुसरं शतक देखील पॉवर प्लेचं. आता फक्त तुम्हाला 3 खेळाडू या सर्कलच्या बाहेर दिसतील. अगोदर पहिल्या शतकासाठी 2 होते. आता मात्र 3 दिसत आहेत. पहिला चेंडू पाठवलेला पण शतरक्षक चांगलं शतरक्षण. रेगन यांनी चांगलं माइंड चालवलं की तो झेल घेण्यासाठी ना पोचला. तिथं टप्पा घेऊन तो रोखलेला आहे चेंडू. एकविरावाले ना हा बॅटिंग घेतली सांगितलंय. येस एकविरा संघाचा कॅप्टन विरेश यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे ना संदीप. बस पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजवर चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जातो आणि फलंदाजीचा बाद होतोय आणि पहिला मोहरा बाद झालेला आहे क्वीन्सी 11 क्रिकेट संघाचा. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी सर्वेश कोळी. त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण डॅनी यांना बघतोय. स्टायरिस याला थोडा म्हणत रिस्क दिलेला आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी 73 धावा केल्या होत्या. 7 शतकाचा समावेश होता. 7 षटकार त्यांनी मारले होते.
त्या खेळाडूला थोडं रोखलेलं आहे. 7 षटकार आणि 4 चौकार, म्हणजे बघा टोटल तुम्ही जर मला वाटतं षटकार आणि चौकाराच्याच धावा 52 केल्या होत्या त्यानं, पण त्या खेळाडूला थोडं रोखलेलं आहे. डॅनी पावल्या समोर जातोय, मात्र स्ट्राईकवर सर्वेश. चांगला चेंडू, थोडी वेग या गोलंदाजीकडे चांगली वेग आहे, त्याच्यामुळे यष्टीरक्षकाला थोडं चांगलं चुस्त तंदुरुस्त राहावं लागेल. चेंडू त्याच्या हातातून सुटतो, जी धाव नव्हती ती धाव पूर्ण केली जाते आणि एक अवंतर धावीच्या सायनी धावसंख्या पोचलेल्या तर मिस्टर विष्णू 22 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलेल्या गोलंदाजाकडून की लॉंग ऑफचा खेळाडू आकाश पुढे होता, त्याला तर सर्कलमध्ये बोलवलेलं आहे आणि मिडॉनला एक क्षेत्ररक्षक स्वप्नील होता, त्याला आता लॉग ऑनच्या दिशेने पाठवलेलं आहे. याचा अर्थ की गोलंदाजी ऑन साईडने जास्त होणार आहे. चांगली गोलंदाजी, चांगला फटका देखील आणि चेंडू कुठं लँड होतो तर चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. चौकार येतोय, जास्त होणार आहे. चांगली गोलंदाजी, चांगला गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं, गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं, मैं और तू. दोन्ही पंच चेंडूची पाहणी करून चेंडू पुन्हा गोलंदाजाला दिलेला आहे. 7 चेंडूवर 20 या धावसंख्येवर खेळतो तो महेंद्र कोळी, एक चांगला फलंदाज. बराकरी 11 संघासाठी भरपूर सामने त्यांनी जिंकून दिलेले आहेत. तो MPL खेळतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू थोडा लो होता, चेंडू टाकला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावतायत सर्वेश, एक चांगले ॲथलीट्स आहेत, त्यांनी 2 धावा सहज पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. धावसंख्या 28. या 28 मधील 22 धावसंख्येवर खेळतो तो सर्वेश, सॉरी महेंद्र. पाणी कपलंय. पुढचा चेंडू देखील पोचलेला आहे, तो बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि दोन्ही पंचांकडून इशारा तो 4 या धावसंख्येचा. पुढचा चेंडू देखील पोचलेला आहे, तो बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि दोन्ही पंच धावसंख्या झालेली आहे ती 32. तुमची जी सरासरी मेंटेन ठेवायची होती ती बरोबर त्याच्यापेक्षा जास्त ठेवलेली आहे. पण पहिल्या शतकामध्ये आपण बघितलं तर 19 धावा आल्या होत्या आणि या शतकामध्ये धावा आल्या त्या 13. 2 शतकाचा खेळ संपतो, धावसंख्या 32 झालेली आहे. 64 धावेचं टार्गेट आहे. 10 पॉईंटच्या वरती सरासरी मेंटेन ठेवायची होती, ती मात्र 2 शतकामध्ये पूर्ण झालेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शंभू 11 क्रिकेट संघाचा कॅप्टन आणि आयकॉन ईशांत कोहली येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला आपण सन्मानित केलं होतं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला होता. बघा इथे एक दुसरी आपण आपल्या या स्पर्धेमध्ये एक चांगली अशी सुविधा ठेवलेली आहे. जिंकेल त्याला मॅन ऑफ द मॅच, हरेल त्याला देखील एक खेळाडूला मॅन ऑफ द मॅच काढलेलं आहे. बेस्ट फिल्डरला देखील प्राइज काढलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मॅचला 3 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार दिले जाणार आहेत प्रत्येक संघातील खेळाडूला. हे सुभाष करेक्शन करण्यासाठी सुभाष माझ्या मागे बसलेला आहे. हरेल त्या संघाला मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. जातोय पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने, मोठा फटका. बघूया क्षेत्ररक्षक आकाश. अंकित आहे, म्हणजे स्किनर घातले त्याच्यामुळे दिसत नाही. अंकित याच्याकडून तो झेल सुटतोय. 2 धावा मात्र मिळत आहेत. या 2 धावेच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 34. 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा यशांत, आणखी एक मोठा फटका त्याच दिशेने येतोय. एखादा खेळाडू बॉलनी कोणाची पाठ घेतली तो बरोबर पाठ घेत राहतोय. पुन्हा एकदा आणखी त्यांच्याकडून झेल सुटतोय. धावसंख्या झाली ती 36. 36 धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडूवर 2 जीवदान सर्वेश यांना भेटलेले. चांगली गोष्ट आहे की आज
त्या अगोदरच आपण डिक्लेअर हो पुन्हा एकदा ऑफ साईडला जबरदस्त स्ट्रॉंग बॅटिंग आहे. ओ ये झेल पकडलेलं आहे. खिलाडूने झेल पकडून त्या फलंदाजाला बाद केलेलं आहे. त्या अगोदरच आपण डिक्लेअर हो पुन्हा एकदा ऑफ साईडला जबरदस्त स्ट्रॉंग बॅटिंग आहे. ओ ये झेल पकडलेलं आहे. खिलाडूने झेल पकडून नियमांमध्ये आपण अगोदरच सांगितलं होतं पहिले दुसरे तिसरे सामने झाले त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ज्या खेळाडूंना भेटलेले आहेत ते पुन्हा त्यांना भेटणार नाही तर नवीन खेळाडूंना आपण ती संधी देणार आहोत तर मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेण्यासाठी. तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतोय की प्लीज जरा तुम्ही कोणताही वादविवाद करून घेऊ नका की मी 50 केल्यात मी 60 केल्यात मी 70 केलं असं काही समजू नका. नवीन खेळाडूंना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला देखील एक संधी चांगली मिळेल. पहिला चेंडू खेळतायत डॅनी पावल्या फक्त दिशा दाखवले पॉईंटच्या दिशेने एक सिंगलसाठी आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोचले ते मिस्टर विष्णू 37 या धावसंख्येवर 37 धावसंख्या झालेली आहे. तिसरं शतक मैदानावर चालू आहे. आता जर मला वाटतं इक्वेशनकडे जर आपण आलो तर 37 - 64 एखाद वेळेस लगेच प्रिटेक्शन करील कोणतरी कारण मॅथेमॅटिक्सचे मला वाटतं भरपूर इथं स्टुडंट चांगले आहेत. अनिल यालाच मला वाटतं ते प्रिटेक्शन करावं लागेल. अजूनपर्यंत 27 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय तो व्हाईट बॉल घोषित होतोय. 27 मधील एक मायनस झाली म्हणजे 26 राहिलेले आहेत. चेंडू शिल्लक किती आहेत विष्णू ते सांगणार आहेत आपल्याला. 20 मध्ये 26 धावांची गरज. इक्वेशन जवळजवळ यशांत पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. फुलटॉस चेंडू होता इथं मारण्याचा प्रयत्न फलंदाजाला काय वाटलं पुन्हा एकदा पण नाही तिथं मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि थोडे नाराज झाले आहेत मला वाटतं यशांत कारण डॅनी याला बाद करायचं होतं. नंतर बघितलं की तिथं या साईडला पोचतोय महेंद्र त्याच्यामध्ये थ्रो केला जात नाही. एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धावीच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 39 या धावसंख्येवर. 25 धावा अजूनपर्यंत काढायच्या आहेत. 19 चेंडू त्याच्यासाठी शिल्लक आहेत. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टप्पा पडला जातो आणि आणखी बाहेर निघतो. पंच दिगंबर कोळी यांच्याकडून इशारा येतो व्हाईट बॉल. एक आणखी धाव मायनस झालेली आहे. 25 मधील आणखी एक कमी झाली आहे. 24 धावा आता उरलेले आहेत आणि 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 मध्ये 24 काढायचे आहेत. यशांत गोलंदाजीसाठी तयार. हो इथं बघा कोणता फटका मारला होता तर डॅनी यांना देखील माहिती नाहीये पण असे फटके मारता वेळेस डॅनी भरपूर वेळा बाद झालेला आहे. तर चेंडू जातोय डॉट. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 40.
सामन्याचं 4थं शतक गोलंदाजसाठी गोलंदाज खलीद खान येत आहेत 4थं शतक टाकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं शतक, पहिला चेंडू. हो काय जबरदस्त इथं चित्र बघायला मिळत आहे. कोण रेगण आहे मला वाटतं तिथं, आणि त्याच्याबरोबर स्वप्नील देखील त्याला पार्टनर होता. मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न 2 वेळेला 2 अटॅम्पमध्ये तो उडाला चेंडू, पण तिथं मला वाटतं चेंडू पकडण्यासाठी स्वप्नील थोडे लांब होते. 2 धावा मिळत आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. असं म्हणा की 4 धावा वाचवल्या आहेत. पुन्हा एकदा आता मात्र दयामया नाहीये, कारण चेंडू जातोय अशांत याच्यावरून 6 धावसंख्येसाठी. असं म्हणा की 4 धावा वाचवल्या आहेत. पुन्हा एकदा आता मात्र दयामया नाहीये, कारण चेंडू जातोय अशांत याच्यावरून 6 धावसंख्येसाठी. पोचलेले आहे ती 47 35 वर खेळतोय महेंद्र. बघूया आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि अपील केली जाते. अपील धरून ठेवलेले फलंदाज बाद होतोय इथं. महेंद्र इज आउट LBW, आणि तिथं आपण देणार आहोत. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया. थँक्यू टीचर. हॅलो, पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय, आणि पहिल्या चेंडूवर स्टायरिस. मला वाटतं नवीन जो मला वाटतं खेळाडू येतो तो पहिला षटकार मारतोय. स्टायरिश आणि पहिला जो सामना होता त्याच्या खेळीपासून सुरुवातच केलेली आहे. पहिल्या चेंडूवर स्टायरिस. मला वाटतं नवीन जो 6 धावीच्या स्टायरिस विजयाच्या पुढे जवळ आलेले आहेत. आता धावसंख्येची गरज आहे. आमचे स्कोरर आपल्याला सांगतील 11 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू, आणि पुढचा चेंडू देखील पाठवलेला आहे. खेळाडूला रोखणं खूप कठीण झालेलं आहे. पुढचा चेंडू, आणि पुढचा चेंडू देखील पाठवलेला आहे. खेळाडूला रोखणं खूप कठीण झालेलं आहे. अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली. हॅलो, थँक्यू. दुसरा एक षटकार जर मारला तर नायझिल यांच्याकडून त्यांना 500 रुपये दिले जातील, म्हणजे हायट्रिक होईल. आणि इथं देखील नाव नोंदणी केलं जाईल त्यांचं. 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. आणि डॅनी बघतोय की येणारं जनरेशन आमच्या घरचंच सुरू होते म्हणून टायरिश यांच्या रूपात. आणखी एक मोठा फटका, चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. हायट्रिक झालेली आहे, आणि सामना संपलेला आहे. सामना जिंकलेला आहे. आमच्या घरचंच सुरू होते म्हणून टायरिश यांच्या रूपात. आणखी एक मोठा फटका, चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. तयार झालेलं आहे टायरिश यांच्या रूपात. Saregama Karwa, the Hello. perfect gift for Hello. your loved ones. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर नायझिल. गुगल पे करतोय. 500 रुपये गुगल पे केले जातात स्टायरिस. आताचे हे 500 पकडून टोटल 6,500 रुपये झालेत त्याला. त्याचा ईस्टर जोरात खूप जाणार आहे. एखाद वेळेस मला वाटतं जर क्लब हाऊस संघ बघत असेल, ग्रुप बघत असेल, ते देखील अनाऊन्स करतील थोड्या वेळात. त्याला काय द्यायचं म्हणून.